आमची पब्लिक कुठं आहे काय समजत पण नाही. नाही आता नेटवर्क सगळा गेला. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रथमेश म्हात्रे ब्लॉग्स. तर आज आहे आमचा मालवणमधला दुसरा दिवस, म्हणजे मालवणमधला आता आम्ही मालवणमध्ये जाणार आहोत आणि गुहागरला आम्ही आणि आता गणपतीपुळ्याचं पहिलं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट जाणार आहोत मालवणला. आणि आता आम्ही इथनं आम्ही निघणार होता पूर्ण आहे का, सगळीजणं झाल्या, सगळ्यांची तयारी वगैरे, सगळी रूम पण सोडायची तयारी झाली, गाडीमध्ये सगळं टाकला. पण आता आपण डायरेक्ट जाऊया इथनं गणपतीपुळेला आणि तिथला डायरेक्ट तुम्हाला मी दाखवतो. बाहेरचं असं लोकेशन आहे, इथं चूल पेटवलेली गरम पाण्याला, इथं रात्रीचा टोप दूध करपलेला थोडासा चालू आहे आणि असं लोकेशन आहे. बघू शकता सकाळचं कसं वाटतं वातावरण, एक नंबर वाटतं वातावरण. सगळी पब्लिक पण झाली आपली रेडी. आता इथनं आपण जाणार आहोत डायरेक्ट गणपतीपुळेला तिकडं. तर आता आपण निघलेलं आहे, सगळं सामान बिमान सगळं पॅक झालेलं आहे, पूर्ण गाडी एकदम बघा भरलेली आहे. आणि आता आपण डायरेक्ट चलो तर गणपतीपुळेवरून आपण डायरेक्ट जायचं आहे आपल्याला मालवणला. फक्त आता सगळं पहिलं आपण गणपतीपुळेला जाऊया. तर 2 तासाचा रस्ता आहे, बघूया तिथंच डायरेक्ट आपण भेटू. आपली दुसरी गाडी पण येते आणि आपण आता निघलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. राईट इकडे तसंच जावं लागेल इथून. तर गाईज आता आपण आलेलो आहे गणपतीपुळेला. तुम्ही बघितलं असं. आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरात. मला तर माहिती आहे मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग करून देणार नाही, तरी पण आपण ट्राय करून बघू एकदा. एक आपली पब्लिक बसली आहे, कोण मात्रे गर्दी तर जामच आहे गर्दी. गाईज आता आपण आलेलो आहोत गणपतीपुळेला. ट्रॉफिक तर नंबर आहे, आता मंदिरात पण जाम गर्दी आहे. आता बघूया आपण. तर गाईज आता आपण आलेलो गणपतीपुळे बीचवरती. हे बघू शकता गणपतीपुळेचा बीच. तर मी फर्स्ट टाइम एवढ्या पब्लिकमध्ये बोलते, कॉन्फिडन्स वाढलाय माझा. पण आपण आलो गणपतीपुळे बीचला, कारण का आपल्याला जर गुहागर बीच केला असता तर आपल्याला इथे यायला टाइम झाला असता आणि मग मालवणला जायला खूपच वेळ झाला, रात्र झाले. बघूया आपण आता गणपतीपुळेला आलोय, तर गणपती बाप्पाचं दर्शन पण करूया आणि बीचची मजा पण घेऊया. गणपतीपुळेला आपण गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे इथं. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया पाहिजे. ट्राय तरी करतो आणि गाईंचा पण सण आला आहे तर एक नंबर वाटते. मस्त हवा पण नाही आणि हे रेतीमध्ये चालतं नाही येत नाही, अटकाला होते. तरी काय वाटते तुला किती टाइम लागेल? 1.5 तास जास्त जाते.
जाम गर्दी आहे. आम्ही इथं मंदिरात आलेलो आहे आणि आमचं नेटवर्क बघा पूर्ण गेला नेटवर्क आणि आमची पब्लिक कुठं आहे काय समजत पण नाही. नेटवर्क सगळा गेला. डायरेक्ट इमर्जन्सी आलाय. नो सर्विस. दर्शन झालं काय? जाऊ. 80 रुपये दे पार्किंगच्या गाडीचं 80 का 50 दोनचा टाइम आहे. पहिलं जेवण नंतर फोटो काढा. पहिलं जेवलो दर्शन खाल्ला. आलो किती वाजेपर्यंत तुम्ही? आलो किती वाजता? आता कोणता एक नंबर जेवण तुमच्या नशिबात नाही. आता पहिल्यांदा जेवलो काय. आता आम्ही दर्शन पण घेतला आणि प्रसाद पण आम्ही तिथंच खाला. कारण का आता आम्हाला नॉन स्टॉप जायचं आहे मालवणला. तर आम्ही कुठे थांबलो तर आपल्याला रात्र होईल. मस्त आपण इथं प्रसाद खाऊन घेतला ना. जाम गरम गरम तर बेकार जाम गरम करते का. याच्यामध्ये तर लोलवाला होत हिरा लागलं नाही बेकार. आता आपण जाऊया इथनं सावलीतनं जाऊया. हाक मेत नाही इथनं. सावली कुठे दिसते भाई तुला बिल्ला बिल्ला बार. जाऊ आपण गाडीमध्ये जाऊन भेटूया. आम्ही आलेलो आहे. किती जरा आपल्याला किती तास लागले गणपतीपुळे मला? 4 वाजता आपण निघलेलो सीएनजी टाकून. तो आता आपण आपण पोचले 10 कितीला? वाजता पोचलो. 10 वाजता पोचलेलो आहे. आणि आत्ता रूम पण तेव्हाच घेतल्या. कधीपासून आम्ही रूम पण शोधत होतो, भेटल्या नाही. आणि आत्ता बाहेरून घेतलं कारण का जेवण बनवायला टाईम तर भेटणार नाही. आणि आपल्याला दाखवत होतं मालवण पूर्ण फिरायचा होता. पण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण तो मालवण करू. पण नाईटला आपण बघूया, जाऊया बीचवरती. आणि पूर्ण असा बीच जवळच आहे इथे एकदम. म्हणजे रूम आहे तिथंच बीच आहे. खतरनाक मजा येणार आहे. आता जेवायला जाऊया म्हणजे.